फ्रेंड, माझं नाव श्रीकांत पाटील. डिसेंबर 2024ला आम्हाला आमचं पोझिशन मिळालेलं. त्यानंतर आम्ही सर्चिंग करण्याला सुरुवात केली. एक चांगला इंटेरियर आणि चांगले डिझाईन करणारा आम्ही सर्च करत होतो आणि माझ्या फ्रेंडकडून सर्वांना माहिती मिळाली मला. तर मी अक्षय, त्यांचा इंटेरियर सुनील सर, त्यांना कॉल केला. तर त्यांनी दोघांनी व्हिजिट केलं साईडला आणि त्यानंतर मग त्यांच्याकडून मला कॉन्फिडन्स असा मिळाला की मी एक चांगलं घर बनवू शकतो. त्यानंतर आम्ही डिझाईन प्रोसेसला सुरुवात केली. श्रीधर म्हणून त्याचा डिझायनर होता, त्याच्याशी कनेक्ट झालो. त्याने काही सजेस्ट केलं, आम्ही काही सजेशन दिलं. अगोदर श्रीधरने आमचे रिक्वायरमेंट ऐकून घेतलं, कसं काय पाहिजे, कसं हवं आहे, काय हवं आहे. त्यानंतर त्याने त्याच्यावरती ओपनिंग दिली की इथं सर हे चांगलं, ते चांगलं. मग असं दोघांच्या कॉम्बिनेशननुसार आम्ही एक डिझाईन फायनल केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला 3D डिझाईन बनवून दिलं आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला ते सगळं फर्निचर कसं दिसतं, एक लुक, आम्हाला एक विजन क्लिअर झालं आणि मग त्याच्यानंतर आम्ही डन केलं आणि मग प्रोसेस स्टार्ट झाली. फायनल झाल्यानंतर कामाला सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही कारपेंटरशी कनेक्ट झालो. मग त्यांनी कसं करायचं, काय करायचं ते व्यवस्थित समजवलं. त्यांचे कामाची प्रोसेस, त्यांचं म्हणजे अंडरस्टँडिंग प्रोसेस कारपेंटरची ही खूप चांगली होती. त्यानंतर मग त्यांनी आमचं पण ऐकून घ्यायचे. कारपेंटर असं नाही की तर ते असंच पाहिजे, आमच्या रिक्वायरमेंटनुसार ते बनवून दिले आणि काही सोसायटीचे रूल्स रेग्युलेशननुसार ते फॉलो केलं. कारपेंटर पण खूप सपोर्टिव्ह होते, अक्षयचा पण खूप सपोर्ट झाला आणि सगळी टीम खूप सपोर्टिव्ह आहे.
काम फायनल झाल्यानंतर आम्ही बघितलं की आम्ही खूप सॅटिस्फाईड झालो दोघं. त्यामुळे आम्ही डेफिनेटली दुसऱ्याला रेफर करू आणि त्यांच्यावर नक्कीच सजेस्ट करू. सर्वमानवाल्यांची क्वालिटी आणि त्यांचं सगळं वर्क वगैरे एकदम सुपर्ब आहे. मी नेहमी सगळ्यांना तेच प्रेफर करेल. थँक्यू सर्वमान.